नंतर बातमी जळगावमधून आहे। जळगावमध्ये 27 ते 29 जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे। जळगावला पुढचे 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। 3 दिवसांत सरासरीच्या 23% पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे। म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। राज्यामध्ये पावसाची संततधार कायम आपण पाहतोय आणि त्यातही जळगावकरांना पुढचे 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 27 ते 29 जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे। या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, सविस्तर। नक्कीच वैष्णवी, खरं तर पुढील 3 दिवस जे आहे जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे घाटमाथा परिसर असेल, नदीकाठचा परिसर असेल, या ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। खरं तर जुलैच्या सुरुवातीला जे आहे जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे सर्वांचं लक्ष जे आहे ते पावसाकडे लागलेलं होतं। मात्र ज्या पद्धतीने मागील आठवड्यात जे आहे सरासरीपेक्षा पाऊस जो आहे हा 23% कमी झालेला होता। मात्र आता पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पुढील 3 दिवसामध्ये जवळपास 23%ची जी तूट आहे ती कुठेतरी भरून निघेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे। एकंदरीतच पावसाचा अंदाज असल्यामुळे खरं तर शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात जीवदान मिळालेलं आहे। पावसाने दडी मारल्याने कुठेतरी पिकांवर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते निर्माण झालेलं होतं। मात्र गेल्या आठवड्याभरापासून तुरळक पाऊस हा जिल्ह्यात सुरू आहे आणि आता पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात जीवदान मिळालेलं आहे। सोबतच जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागण्याचा सुटण्याची शक्यता आहे। कारण नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यासाठी जे जीवनवाहिनी म्हटलं जाणारं गिरणा धरण हे जवळपास 85% भरलेलं आहे। त्यामुळे पुढील काळात गिरणा धरणावरती अवलंबून असलेला अर्धा जिल्हा याचा पाण्याचा प्रश्न हा सुटल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र हतनूर धरण या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती खरं तर झालेली आहे आणि त्यामुळे पुढील काळात जे आहे जिल्ह्याचा सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील सुटण्याची शक्यता आहे। सोबतच जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना देखील आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पुणे आणि सातारा, घाटमाथा परिसर, रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे यासह सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील येलो अलर्ट प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी ही पाहायला मिळणार आहे। वैष्णवी, धन्यवाद मंगेश। अगदी सविस्तरपणे संपूर्ण राज्यामध्ये काय कसं असणार आहे अंदाज काय आपण सांगितलाय। तर आता येऊया तिकडे महत्त्वाची एक बातमी आहे त्याकडे। बंगालच्या उपसागरामध्ये हवेच्या कमी दाबाचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे आणि हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे। पुढच्या 24 तासांमध्ये ते आणखी तीव्र होईल आणि त्यामुळे विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरती या पट्ट्याचा विशेष प्रभाव पडणार नाही। कोकण आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकण घाटमाथ्यासह राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या सरी, ढगाळ हवामान, वेगानं वाहणारे वारे यामुळे राज्याच्या तापमानात चढ उतार पाहायला मिळतील। बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। मुंबईकरांनो, घराबाहेर निघताना छत्री सोबतच ठेवा, कारण मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणार आहेत। आज आणि उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। त्यानंतर 29 जुलैपासून पावसाचा हा जोर कमी होऊ शकतो। मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याबरोबरच तापमान सुद्धा किंचित वाढ त्यामध्ये होण्याचा अंदाज आहे। आर्द्रतेमुळे उकाडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सुरू असलेला जो दमदार पाऊस आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला दिलासा मिळालेला आहे। जायकवाडी धरणामध्ये सेकंदाला 13 लाख लिटर पाण्याची आवक होते। नाशिकमधल्या पावसामुळे जायकवाडी धरण जे आहे ते 53% भरलाय आणि पाण्याची आवक वेगानं सुरू असल्यानं जायकवाडीचा साठा आणखी वाढणार आहे। मान्सूनचं उशिरा आगमन, अल निनोचं सावट हे सगळं असताना जायकवाडी धरण निम्म्याहून अधिक भरलंय। म्हणूनच मराठवाड्यातल्या पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचाही पाणी प्रश्न निकाली लागलाय।
तर इकडे पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण आता 97% भरलंय. धरण जवळजवळ पूर्णपणे भरल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेनं लागू केलेली 15% पाणी कपात रद्द करण्याची मागणी होतीये. उन्हाळ्यामध्ये पाणी पातळी खालावल्यानं महापालिकेनं जून महिन्यापासून 15% पाणी कपात लागू केली होती. मात्र आता दमदार पावसामुळे पवना धरण सध्या 97% भरलंय. तेव्हा धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावरती असताना सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात कायम ठेवल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते. आता पिंपरी चिंचवड महापालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.